नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाचं घर तुम्हाला मिळालं असेल आणि तुम्ही गृहकर्जासाठी बँकांमध्ये फिरत असाल तर आता काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण म्हाडा घरांसोबत गृहकर्ज मिळवून देणार आहे. हे गृहकर्ज कोणत्या योजनांसाठी असणार आहे, कोणत्या मंडळासाठी हे गृहकर्ज उपलब्ध होणार आहे, याची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहता. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर, म्हणजे 800+ असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळतात. पण हा जर कमी असेल तर नॅशनलाइज आणि प्रायव्हेट बँका कर्ज देत नाहीत किंवा त्या जास्त व्याजदराने कर्ज देतात. तर हा सिबिल स्कोअर काय असतो, तो फ्रीमध्ये कसा बघायचा, तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर तो कसा वाढवायचा आणि तुमचा जो सध्याचा जो सिबिल स्कोअर आहे तो तसाच कसा ठेवायचा किंवा वाढवायचा कसा किंवा कमी न होऊ द्यायचा, आणि जरी खूपच कमी असेल तर बँक लोन देत नाही, अशा परिस्थितीमध्ये लोन कसं मिळवायचं याबद्दलचे सर्व व्हिडिओ, सविस्तर व्हिडिओ सिबिल स्कोअरवरती आपण या अगोदरच बनवलेले आहेत. त्याबद्दलची लिंकवरती आय बटनमध्ये दिलेली आहे, तसेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. याबद्दलची तुम्ही सविस्तरपणे माहिती घेऊ शकता. जरी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तरी 7.5 ते 8.5पर्यंत वेगवेगळ्या बँकांनुसार हे तुम्हाला कर्ज उपलब्ध होतं. जर तुम्ही फायनान्सरकडे जाल तर तुम्हाला 10 ते 15% एवढा हा व्याजदर असतो. पण आता जर तुम्ही म्हाडाचं घर घेणार असाल तर 4% व्याजदराने गृहकर्ज मिळणार आहे. यासाठी म्हाडाकडून एका संस्थेची नेमणूक केलेली आहे. हे कर्ज योजना कोणकोणत्या मंडळासाठी आहे, कोणत्या उत्पन्न गटासाठी आहे आणि याची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती टप्प्याटप्प्याने घेऊया. म्हाडाकडून आता 4% गृहकर्ज मिळणार आहे याबद्दलची माहिती सर्व वृत्तपत्रांमध्ये आली आहे आणि ती आपण नेमकी माहिती घेऊया. म्हाडा कोकण मंडळ PMAY मधील घरांसाठी गृहकर्ज उपलब्ध करणार. खाजगी वित्तीय संस्थेची नियुक्ती. 25 लाखापर्यंतच्या घरासाठी 4% व्याजदराने कर्ज, अशी ही बातमी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील हजारो घरे विक्रीविना रिक्त असून ही रिक्त घरे मंडळासाठी डोकेदुखी बनली आहेत. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळ विविध पर्याय उपलब्ध करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पंतप्रधान आवास योजनेतील म्हणजेच PMAY मधील रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका खाजगी वित्तीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही वित्तीय संस्था इच्छुकांना, अर्जदारांना 25 लाखापर्यंतच्या घरासाठी 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे. 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध होणार असल्याने या घरांना प्रतिसाद मिळेल अशी कोकण मंडळाला आशा आहे. विविध कारणांमुळे कोकण मंडळातील हजारो घरे रिक्त आहेत. विरार बोळिंज, खोनी, गोटेघर, शिरडोन, भंडारली, ठाणे, कल्याणसह अन्य ठिकाणांच्या घरांचा यामध्ये समावेश आहे. रिक्त घरांच्या विक्रीसाठी मंडळाने बुक माय होम संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री सुरू केली आहे. याला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पण आता येत्या 6 महिन्यात रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट कोकण मंडळाने ठेवले आहे. अजूनही 12,000हून अधिक घरे रिक्त असून यात PMAY मधील 8,000 घरांचा समावेश आहे. गोटेघर, बंडारली, शिरडोन, खोनी आणि विरार बोळिंज येथील PMAY योजनेतील ही घरे आहेत. ही घरे विकण्यासाठी आता मंडळाने इच्छुकांना, अर्जदारांना सुलभरित्या म्हाडामार्फतच गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हरियाणा स्थित TNB फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी किंवा संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला स्वीकृतीपत्र देण्यात आले असून आता या संस्थेकडून PMAY योजनेतील घरांसाठी गृहकर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिली आहे. PMAY योजनेनुसार 25 लाखापर्यंतच्या घरांसाठी 4% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करण्याची तरतूद
केंद्र सरकारने केली आहे. मात्र कोकण मंडळातील घरांसाठी अर्जदारांना, इच्छुकांना कोणत्याही बँकेकडून 25 लाखांच्या घरांसाठी 4% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे PMAYची घरेही अनेकांना परवडत नसल्याने इच्छुकांनी या घरांकडे पाठ फिरवली. पण आता कोकण मंडळातील PMAY योजनेतील घरांसाठी अर्जदारांना 4% व्याजदराने गृहकर्ज नियुक्त संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे 8,000 घरे विकली जाणार अशी कोकण मंडळाला आशा आहे. त्यामुळे आता म्हाडाकडून कोकण मंडळामार्फत जी गोटेघर, भंडारली, शिरडोन, खोनी, विरार बोळिंज या ठिकाणी जी PMAY योजनेतील जी घरे आहेत त्याच घरांना 4% व्याजदराने कर्ज मिळणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.